आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. सकल सुखाचा त्याग करो निसादिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी करावी. याहून करावे विशेष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे. त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू, पुसू पानिपत पुन्हा लिहाया मुचे, भारत व्यास वाल्मिकी येतील धावत. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळे म्लेंच बाधा, नुरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरुजोग महाराज. कालपर्यंत आपण अनेक गोष्टींचा विचार करीत करीत शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यावरती खाली सुटकेची योजना केली इथपर्यंत काल आलो. आणि योजनेचे पहिला भाग हेर पाठवला, दुसरा भाग माहिती काढून आल्यानंतरनं गंगाधर पंतांना पाठवलं, आणि तिसरा भाग वरून निघून जाण्याची तयारी सुरू केली. निघून जाण्याच्या तयारीत पहिले 600 लोक जवळ घेतले, बोलवले. आता आपण इथून जायचं आहे. किल्लेदाराला सांगितलं गड सांभाळा, आणि महाराज वरती निघण्याच्या तयारीत आहेत. 600 लोक तयार आहेत. इथपर्यंत काल आलो. खालच्या फौजेचं काय चाललंय कालही बोललो. गंगाधर पंत जाऊन आले आणि फौजेवर संमोहिनी गारुड घातलं. संमोहिनी घातल्यासारखं गंगाधर पंत भेटून आले की फौज गाफील झाली, स्वस्थ झाली. जोहरच्या हाताखालचे सरदार आता मोहीम फत्ते झाले आणि शिवाजीला घेऊन आता विजापूरला जायचं आहे या स्वप्नात रंगून गेले होते. खरोखरच मोहिनी अस्त्र जसं असतं तसंच झाले. गेले 3.5 महिन्यापेक्षा जास्त काळ ते पन्हाळ्याला वेढा घालून बसले होते. पालीसारखं लक्ष ठेवून बसले होते. सावट ठेवून पाळत ठेवीत होते. एक माणूस खाली येऊ देत नव्हते की खालचा वर जाऊ देत नव्हते. आता मात्र गंगाधर पंत आले आणि गेले. चमत्कार झाला. सगळे गाफील झाले. वारा व्हायला लागला. धो पाऊस पसरायला लागला. आषाढाची पौर्णिमा म्हणजे पावसाळ्याचेच दिवस. विजाची लखलख सगळीकडे चालू आहे. गडावर महाराज जगदंबेचं स्मरण करतायत. आणि मोर्चातले लोक जे आहेत ना, आता जे काही तंबू किंवा मुक्कामाची जागा आहेत त्यात जाऊन बसले. कालही त्या विषयाने बोललो. आता शिवाजी आज शरण येणार, रात्री उद्याच येणार. आता काय जाऊन करायचं आहे? थांबून काय करायचं आहे? इथं एखादा माणूस असला तर बस, आपण सगळ्यांनी थांबायची गरज नाही. म्हणून जे काही शाकारलेले पावसापासून संरक्षण करणारे मोर्चे होते त्याच्यातून उठून आपल्या आपल्या तंबूत जाऊन पडल्यासारखे पडले. बेफिकीर राहिले. आता काळजी नाही राहिली या अर्थानं राहिले. सतत शिवाजी महाराजांच्या मनात स्मरण चालू होतं तुळजाभवानीचं. आईसाहेब, तुमच्या कोला वेगळा आम्ही कधी काही मानलं नाही, वागलो नाही, वागतही नाही. आज तुम्ही कौल दिला, आम्ही निघालो. तुमच्या मर्ची वाचून सगळं काही व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. आशीर्वाद द्या. उदयोस्तु उदयोस्तु जगदंब. प्रत्येक वेळी घरातून बाहेर पडताना महाराज तुळजाभवानीचं आईसाहेब समोर असतील त्यावेळेस आईसाहेबाचे दर्शन घेऊन बाहेर पडायचे. तसं आता तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. निघण्याकरता वळाले. पंत त्र्यंबक पंतांना समोर बोलवलं. पंत, आता गड सांभाळा, आम्ही निघालो. वातावरण अत्यंत गंभीर झालं आहे. महाराज खरोखर एक अग्निदिव्य करायला निघाले आहेत. पन्हाळगडाचे तटबुरुज चिरेही सद्गतीत झाले. काळोखातल्या मुक्या मनाने महाराजांना जणू ते सांगत होते, राजे गडाची चिंता करू नका, आम्ही फार पक्के आहेत. आम्ही आहे तोवर गड पडणार नाही. आम्ही पडले म्हणजे घर पडेल. गडाची चिंता करू नका. फक्त आमचा जीव खाली उतरतोय, आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी. माणसं तर म्हणतीलच म्हणतील,
जेव्हा आपण पन्हाळ्यावर जाऊ ना फिरायला, फिरायला म्हणजे किल्ला पाहायला, फिरायला म्हणजे चैनीला नाही, किल्ला पाहायला जाऊ, तेव्हा आपल्याला हे दगड बोलले पाहिजे. म्हणजे किल्ला पाहायला, म्हणजे किल्ला पाहण्याचा आनंद आला, किल्ला पाहणं काय असतं ते कळलं. पन्हाळ्यावर गेलो तेव्हा ते दगड बोलले पाहिजेत. ते म्हणले पाहिजेत की इथं शिवाजी महाराज होते, इथून आमच्या समोरून गेले आणि आम्ही सांगितलं, आम्ही इथं आमची छाती बुलंद करून उभे राहतो, तुम्ही बेलास्त जा, बिनधास्त जा, काळजी करू नका. शिवाजी महाराजांच्या जीवाची किती उलाढाल होती आम्ही पाहिली. पन्हाळ्याच्या बाबतीत तर मला असं अनेक वेळा असं वाटतं की पन्हाळा हा शिवाजी महाराजाच्या जीवाची उलाढाल करणारा किल्ला आहे किंवा उलाढाल होत असलेला पाहणारा किल्ला आहे. ही उलाढाल आहे. 3 महिने कैदेत आहोत, 3 महिने रोज अस्वस्थता अस्वस्थता अस्वस्थता. त्याहून पुढची उलाढाल जी आहे ना, किल्ल्यातून सुटून गेल्यानंतर किल्ला आदिलशाहीला दिला, पण शिवाजी महाराजांनी कोंडाजी फर्जंदाला किल्ला घ्यायला पाठवलं. त्याच्या आधी आदिलशाहीत किल्ला दिला आहे, पण हा किल्ला बेलाग आहे, बुलंद आहे, अद्वितीय आहे. हा घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. म्हणून महाराजांनी स्वतः प्रयत्न केला. केव्हा? विजापूरवर महाराजांनी 1664ला स्वारी केली, त्यावेळेस मिर्झा राजा जयसिंगासमोरून महाराज म्हणले की मी पन्हाळा घ्यायला जातो, युद्धाचं क्षेत्र वाढवतो, विजापुरात थांबून सगळ्यांनी उपयोग नाही. मोगलांसाठी विजापुरावर स्वारी केली, त्यावेळेस शिवाजी महाराज किल्ला घ्यायला गेलेत, पन्हाळा घ्यायला गेलेत, कारण ते विजापूरच्या आदिलशाहीला दिला आहे. आणि ते घेत असताना 10,000 लोक कापले गेले, म्हणजे जायबंदी झाली, मारले काही. महाराज त्यांना अस्वस्थ झाले. यावेळी नेताजी पालकरला सांगितलं होतं की माझ्या मत्तीला ये, आणि नेताजी आले नाहीत. म्हणून समयास का पावला नाही म्हणून नेताजीला सरसेनापती पदावरून काढून टाकलं. म्हणजे ही जीवाची उलाढाल आहे. 10,000 लोक तुझ्यामुळे जायबंदी झाली, याला जबाबदार कोण? पन्हाळ्याच्या बाबतीत पन्हाळा त्यामुळे उलाढाल आहे. कोंडाजीला पाठवलं, किल्ला घेतला, ती जीवाची उलाढाल आहे. पन्हाळ्यासाठी आम्ही रोज 2 घास उपाशी राहतो, असं शिवाजी महाराजांची भावना आहे. म्हणजे सतत पन्हाळ्याच्या विषयानं शिवाजी महाराजांच्या अंतःकरणात काळजी आहे. पन्हाळा स्वराज्यात असला पाहिजे, किंवा शिवाजी महाराजांचं दुःख काय आहे ते पन्हाळ्यात घडतंय, उलाढाल काय आहे ते पन्हाळ्यात होत आहे. पुढच्या काळात शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज जे दिलेरखानाला जाऊन मिळाले ते परत दिलेरखानाच्या कब्जातून काढून आणले. शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची भेट झाली, ती पन्हाळ्यावर झाली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या जीवाची उलाढाल दरवेळी सोसणारा किल्ला कोणचा आहे म्हटलं तर तो पन्हाळा आहे म्हटलं पाहिजे. पन्हाळ्यासाठीची उलाढाल असेल, स्वराज्यासाठीची उलाढाल असेल, इथून बाहेर जाण्यासाठीची उलाढाल असेल, सिद्धीच्या फौजेच्यासाठी याची असेल, पन्हाळा जिंकण्यासाठीची असेल. पन्हाळ्यावरती ह्याला पाठवलं ना कोंडाजी फर्जंदाला, 60 लोकांशी त्याने पन्हाळा घेतला, मागेही सांगितलं. पण त्याच्या आधी सुद्धा पन्हाळा घेण्यासाठी स्वतः महाराज प्रयत्नशील झाले. तसंच अण्णाजी दत्तोला हे पन्हाळा घेण्यासाठी पाठवलं. अण्णाजी दत्तो पन्हाळा घेण्यासाठी गेले. पन्हाळा घेत असताना त्यांनी अनेक योजना केल्या. 4ही अंगानं पन्हाळ्याच्या फिरून हिंडून माहिती काढली, पन्हाळ्याचा भेद करण्याचा प्रयत्न केला, किल्लेदारला फोडण्याचा प्रयत्न केला, पन्हाळा जिंकण्याचा प्रयत्न चालू आहे. सरळ सरळ हल्ला करून किल्ला घेणं थोडं अवघड आहे, वेगळ्या पद्धतीनं काहीतरी करायला पाहिजे. म्हणून 6 महिने 4 महिने ते किल्ला घेण्याच्या योजनेत आहेत. आणि कोंडाजी गेला आणि दोघांनी मिळून चर्चा केली, तुम्ही फौज घेऊन दारात या, मी पन्हाळ्यावर जातो, जिंकतो. पण हे दोघं करतात काय, घेतात का नाही किल्ला, याच्यासाठी जीवाची उलाढाल आहे. कोंडाजीची वार्ता काय येते, जीवाची उलाढाल आहे. कोंडाजी जिवंत असला पाहिजे, मेला नाही पाहिजे. काही इतिहासाच्या अभ्यासकारांचं मत असं आहे की कोंडाजी हा शिवाजी महाराजांचा भाऊ आहे. शिवाजी महाराजांचा भाऊ याचा अर्थ शहाजीराजांना लग्नाच्या पत्नीपासून जे पुत्र आहेत त्यात शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि दुसरे एकोजीराजे आहेत. पण याशिवाय शहाजीराजांना बिनलग्नाच्या बायका होत्या आणि त्यांच्यापासून झालेले पुत्रसंतती आहेत, त्यामधले एक कोंडाजी आहेत. कारण यात नावंही आहेत, भिवजीराजे, कोयाजीराजे, ही पण नावं आहेत, प्रतापजीराजे, बरोबर कोंडाजी आणि हिरोजी सगळ्याला माहीत आहे आपल्याला. शिवाजी महाराजांच्या जागेवर तो झोपला, आग्र्याच्या किल्ल्यात तो बरोबर होता, आग्र्याच्या कैदेत तो बरोबर होता, शिवाजी महाराजांच्या जागेवरती तो झोपला, फसवण्यासाठी झोपला. तो शिवाजी महाराजांचा भाऊ आहे, तो शिवाजी महाराजांच्या सारखा दिसतो,
म्हणून लोकांना कळणार नाही म्हणून तिथं बसला. ही कोंडाजी, ही शिवाजी महाराजांची जीवाची कोंडाजी जाईल, किल्ला घेईल, हरदम घेईल, पण मला असं वाटतं की तो परत भेटायला येईल का नाही. म्हणजे उलाग आलाय जीवाची. किल्ला घेणार भरोसा आहे, पण किल्ला घेण्यासाठी आधी उलाग आलाय आणि किल्ला घेतल्यानंतर कोंडाजी जिवंत असावा ही उलाग आलाय. पुढच्या काळात संभाजी महाराजांसाठी उलाग आलाय. बाळ, मला सोडून जाऊ नकोस. 2दा शत्रूच्या कचाट्यातून तुला मी शोधून काढून आणला. पहिल्यांदा आग्र्यात गेलो तेव्हा, दुसऱ्यांदा आता दिलेर खानाच्या फौजेत तू सामील झाला तेव्हा, तिसऱ्यांदा मी असेन नसेन सांगता येणार नाही, असा तो भाव आहे. दरवेळी होतच असं नाही. मला सोडून जाऊ नको. कुठं गेला होतास लेकरा? हे जे बोलणं झालं ते पन्हाळ्यावर झालं. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची भेट, शेवटची भेट पन्हाळ्यावर झाली. संभाजी महाराजांना पन्हाळ्यावर ठेवलं आणि शिवाजी महाराज रायगडाकडे गेले. म्हणजे शेवटची उलाढाल सुद्धा आहे ना ती पन्हाळ्यावरची आहे. शिवाजी महाराज असे आहेत आणि या पन्हाळ्यावर आता ती पहिली उलाढाल. पन्हाळा जिंकल्यानंतर, कैदीत पडल्यानंतर बाहेर पडतानाची जीवाची उलाढाल चालू आहे. काय करावं? पन्हाळ्यावरच्या लोकांची उलाढाल चालू आहे, पन्हाळ्याच्या तटाबुर्जाची उलाढाल चालू आहे. ही उलाढाल आपल्याला जेव्हा पन्हाळ्यात जाऊ तेव्हा दिसली पाहिजे. शिवाजी महाराजांचं हृदय तिथं कळलं पाहिजे. बाहेर पडतायत. नुसती सुटकेला महत्त्व नाही, नुसतं पन्हाळ्याला महत्त्व नाही, त्या सुटकेतला भाव कळला पाहिजे. मी इथून बाहेर जातोय, का जातोय? माझे लोक शाहिस्तेखानाच्या आगीत होरपळत आहेत, त्यांना मला बाहेर काढायचं आहे म्हणून बाहेर जातोय. इथंच अडकून पडलो तर उद्याच्याला इथून पडणं बाहेर मुश्किल होणार, कारण सिद्धी बळजोर होणार. त्याच्यासाठी बाहेर जातोय. पर्यायानं स्वराज्यासाठी बाहेर जातोय, माझ्या एकट्यासाठी नाही. म्हणून शिवाजी महाराजांचा आणि लोकांचा जीव खालीवर होतोय. बाहेर जात आहेत आता महाराज, इथून जात आहेत. त्यांच्यासाठी जे करता येईल ते आपण केलं पाहिजे. गंभीरपणे पावलं टाकीत महाराज बाहेर निघाले. धैर्यलक्ष्मी त्यांच्या बरोबर आहे. त्यांच्या प्रत्येक श्वासातून जणू आदेश उमटतोय. पन्हाळगडच्या निष्ठावंतांनो, तटबुर्जांनो, माझ्या प्राणप्रिय मावळ्यांनो, चिंता करू नका, चिंता करू नका. यश देणारी भगवती आहे, साक्षात जगदंबा आहे. आपण तिची लेकरं आहेत, आपल्याला ती यश घालणार. जीवावरचं धाडस आहे, पण जगदंबेची इच्छा दिसते की धाडस केल्याशिवाय काही होत नाही. तिनं स्वतः नाही का असुर मारले, स्वतः असुर मारले तेव्हा आठी हातात शस्त्र धारण केले. ती असुरांच्या निर्दालनासाठी 1 नव्हे 2 नव्हे, ते नवरात्राचे 9 दिवस आहेत. ते म्हणजे महिषासुरमर्दिनीनं युद्ध केलेले दिवस आहेत. 9 दिवस युद्ध केलं. ती स्वतः तावून सुलाखून निकाऱ्याच्या आगीतून भाजून बाहेर निघते. म्हणून तिला भगवती म्हणतो आम्ही, तिची पूजा करतो. मग तिचे भक्त आपण तावून सोन निघायला नकोत का? एकदा पोत हाती घेतला की खाली ठेवायचं नाही. आपापलं कर्तव्य कसोशीनं पार पाडायचं, हेच आपलं काम, हाच आपला ध्यास. आपण वाघाचं जिणं जगणारे लोक आहोत. जर वाघाचं जिण्यात जगायचं असेल तर शिकाऱ्याचं भय धरता कामा नाही. गोळी खायची तयारी ठेवायची किंवा शिकाऱ्यावरच हल्ला करून शिकाऱ्याला मारायची तयारी ठेवायची. जगाने आपल्यावर कोणी प्रेम नाही केलं तरी परवा नाही. आपण मर्द आहोत, स्वराज्याचे शिलेदार आहोत. शिवाजी महाराजांचा भाव हा आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा शिवाजी महाराजांचं चरित्र कळल्यासारखं होईल. अनेक अर्थाने शिवाजी महाराज कळले पाहिजेत. नुसतं शिवाजी महाराज की जय आणि फोटोला हार नको. जय फोटोला हार केला पाहिजे, सगळ्यालाच हे कळतं असं नाही, पण ते सतत स्मरण राहण्यासाठी, शिवाजी महाराज डोक्यात राहण्यासाठी, शिवाजी महाराज डोळ्यापुढे राहण्यासाठी, शिवाजी महाराज विचारात राहण्यासाठी, आचारात राहण्यासाठी सतत घरात समोर दिसले पाहिजेत. म्हणजे फोटो ठेवला पाहिजे. त्यांचं सतत चिंतन करण्यासाठी त्यांना पूजा केली पाहिजे, हार घातला पाहिजे. आम्ही देवाची पूजा का करतो? पांडुरंगाचं स्मरण का करतो? भगवान श्रीकृष्णाचं स्मरण का करतो? रामरायाचं स्मरण का करतो? त्यांनी जसा दैत्यांचा नाश केला, अधर्म संपवला, तसा अधर्म संपवण्याची शक्ती आमच्या अंगी सतत राहावी, याचं स्मरण तुमच्याकडून आम्हाला घडावं म्हणून त्यांचं स्मरण. शिवाजी महाराज तसे आहेत, त्या अर्थाने त्यांचं स्मरण महत्त्वाचं आहे. आता महाराज महालातून बाहेर पडले. बरोबर कोणीतरी जोखमीचं स्मरण म्हणजे जोखमीचं माणूस हवा ना. कोण होता असं? होते स्वतः
वडीलधारे, हक्काने बोलणारे, वडीलधारेपणाच्या हक्कानं बोलणारे, नुसते वडीलधारे नाही, महाराजापेक्षा वयस्कर असणारे बाजीप्रभू देशपांडे स्वतः बरोबर आहेत. अशा अवघड वक्ताला बाजीच हवेत, दुसरे नाही. कारण त्यांची छाती इतकी विशाल आहे, शरीराची आणि मनाचीही विशाल आहे, की त्याच्याखाली कुणीही मायेनं पाखर घालून शांत निर्धास्त झोपावं. बाजीचा देह जसा प्रचंड आहे तसं मनही विशाल आहे. मी बरोबर असताना कुणाची म्यावेली आहे तुम्हाला धक्का लावायची, हा त्यातला भाव आहे. आणि ते बरोबर आहेत. आणि त्यांच्याबरोबर बाजींचे म्हणजे त्यांचे स्वतःच्या निस्बतीतले बांदलांचे लोक आहेत, तेही एक नाही दोन नाही 600, जणू 600 बाजीच आहेत. अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस 10 जणांचं अंगरक्षकांचं पथक आहे, इथं 600 जण बरोबर आहेत. म्हणजे 600 जणांचं पोलादी कवच शिवाजी महाराजांच्या बरोबर आहे. आणि महाराज बाहेर पडले. एक पालखी तयार केली होती. सगळं चित्र असं डोळ्यापुढे आणायचं बरं का. पावसाळ्याचे दिवस आहेत, काय कपडे घातले असतील, कसे राहिले असतील, पालखीत कसे आले असतील, पालखीत काय घातलं असेल, पावसाची व्यवस्था काय केली असेल, कशाची व्यवस्था, शरीराची स्वराज्याची अव्यवस्था चालू असताना कसली आली पावसाची व्यवस्था. गोंगडं एखादं घेतलं असेल, बाकीच्याने खांद्यावर टाकलं असेल, डोक्यावर टाकलं असेल, काळं असेल, पांढरं असणार नाही. कारण पांढरं लोकात गेलं, खाली गेलं की दिसेल, काळं दिसणार नाही. अंधारात जायचं आपल्याला. महाराजांनीच नाही बाकीच्याने घेतली असतील. महाराजांचं घोंगडं जेव्हा पाहिजे तेव्हा महाराजांच्या पडशी द्यावं, इतर वेळी आपण सांभाळावं, हा भाव लोकांचा असेल. पालखी येतात 600 मावळे उठले. पन्हाळ्यापासून विशाळगडवर खेळणा 20 कोस, पायी जाण्याशिवाय गत्यंतर नाही. घोड्यावरून जाता येईल पण खाली शत्रूला कळेल ना घोड्याचा आवाज झाला की नाही, म्हणून पालखी पायीच जायचं आहे. पण पालखी का? महाराजांनी पालखीत बसावं, आम्ही तुम्हाला घेऊन जातो, तुम्ही चालायचं नाही. महाराज लोकांच्या पळण्याच्या गती पाहून लोकाला म्हणतायत मला घेऊन तुम्हाला पळणं अवघड जात आहे, सोडा, मी बसतो पालखीतून खाली उतरतो, मी बसतो आणि तुम्ही पळताय, मला बरं वाटत नाही. महाराज बरोबर चालतात. कधी कधी पालखीत बसतात, पालखीत बसायला बाजी बाध्य करतात, तुम्हाला आमच्या बरोबर पळता येणार नाही, आमची गती जास्त आहे, आमच्या गतीनं पळता येणार नाही, तुम्ही पालखीत बसा. भालजींनी चित्रपटात दाखवलंय, गपचूप बसा. दम देतात महाराजांना. पुढेही दम दिलेला आहे, तो पाहायचा. धन्यानं काही वेळी धन्याला दटावायच्याही वेळा असतात. ही वाक्य आहे भालजींचं, त्यातलं लक्षात ठेवा. मालकालाही दमदाटी करायची वेळ कधी कधी येते, ती त्यांनी केलेली आहे. पळवीत पळवीत पालखी न्यायचं ठरलं, महाराजांना पालखीत घ्यायचं आणि पालखीतनं घेऊन जायचं. अजून एक पालखी तयार ठेवली होती. दुसरी योजना आहे. दुसरी पालखी कणा करता कोण जाणे, मावळ्याला विचारायचं माहीत नाही, ही कशाला माहीत नाही, बरोबर जायचं एवढंच, 2 घ्या 2 घ्या. महाराजांच्या डोक्यात काय आहे, बाजींच्या डोक्यात काय आहे, लोकांना माहीत नाही. महाराजांनी पालखीत पाऊल ठेवलं, प्रत्येकाचं काळेच धडधडत आहे. पन्हाळगड देवाला साकडं घालतोय, पार्वती परमेश्वरा. पन्हाळ्यावर महादेव आहे बरं का, आता सगळ्याच गावात महादेव आहे. पन्हाळ्यावरचा महादेव फार उत्तम. महाराजांनी 1,00,000 चाफ्याची फुलं वाहून त्या महादेवाची पूजा केल्याचा उल्लेख आहे. परणाल पर्वत आख्यान या नावाचं म्हणजे ग्रंथ आहे, आणि त्या ग्रंथात 1,00,000 चाफ्याची फुलं या महादेवाला वाहिली आणि महाराजांनी पूजा केल्याचा उल्लेख आहे. या महादेवाचं एक विशेष आहे, मी पाहून आलो आहे, आपणही कधी गेलात तर पहा. काय विशेष आहे? हा महादेव दिवसात 3 वेळा त्याची जी वरची पिंड असते ना, 3 वेळा 3 रंग धारण करते. सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेगळे वेगळे रंग असतात. सकाळचा रंग दुपारी नाही, दुपारचा रंग संध्याकाळी नाही. म्हणजे महादेवाचं रूप कसं विलक्षण आहे. सकाळी पाहिला तसं आपला विठोबा नाही का, सकाळी दर्शनाला जा, काकडा झाल्या झाल्या बाळ रूप घेतल्यासारखा दिसतो. दुपारी 12 ते 4 तुम्ही दर्शनाला जा, थोडा तरुण वाटतो, आणि संध्याकाळी शेजारती वेळेस दर्शनाला जा, आता दमून भागून थकलेल्या वृद्धासारखा दिसतो. भाव पाहिजे, भाव. आपल्याला काय भाव असतोच असं नाही. आलेले लोक पंढरपुरात येतात आणि दर्शन करून जाताना म्हणतात पंढरपूर किती घाण आहे. त्यांना पंढरपूर कळत नाही, विठोबा कळत नाही. होय होय वारकरीन पाहे पाहे रे पंढरी, तसंच केलं तर म्हणजे वारकरी होऊन पंढरपुरात आला तर पंढरपूरचं महत्त्व कळतं, किंवा पंढरपूरचं ज्याला शुद्धी काय आहे, इथलं काम काय आहे ते कळतं.
पंढरपुरात आलं आणि बाकीच्या गोष्टी पाहत बसतं, त्याचा काय उपयोग नाही, त्याचा काय उपयोग नाही. तसं शिवाजी महाराज पाहायचे असतील, कळून घ्यायचे असतील तर प्रत्यक्ष मावळा झालं पाहिजे, तर शिवाजी महाराज कळतात. मावळा कोणचा व्हायला पाहिजे? या 600तला एक व्हायला पाहिजे. माझ्या खांद्यावरून शिवाजी महाराज मी पळत घेऊन चाललो आहे, तो भाव पाहिजे. महाराजाला वाचवायचा आहे, महाराजाला सोडायचं आहे, सिद्धीजवळच्या ताब्यात न्यायचं आहे आणि खेळण्यावर सोडायचं आहे, बाकीचं आम्हाला काय माहीत नाही. मग कुणी आडवा येऊ, काही हो, वाटेल ते करू, पाय मुरगाळो, मोडो, काय हो, काटा घुसो, साप येऊ, नाग येऊ, चिखलात जाऊ, दरडीत पडू, न्यायचं, महाराजाला न्यायचं, एवढंच एक माहिती. असा भाव असणारा मावळा जेव्हा हो, तेव्हा शिवाजी महाराज कळायला लागतील. पार्वती परमेश्वरा, हे महादेवा, पार्वतीच्याही परमेश्वरा, आमच्या राजाला आता सुखरूप बोटा धरून घेऊन जा, सुखरूप पोचव. पापड्यांनो लवलवू नका, वळसणीच्या पालीनं चुकचुकू नका, अपशकून घडवू नका, शकुनी रानपाखरांनो फडफडू नका, अपशकुनी रानपाखरांनो तुम्ही तर अजिबात येऊ नका. आता आमचे महाराज निघालेत, सगळे बाजूला व्हा. महाराजांनी पालखीत पाऊल ठेवलं, बैठक ठेवली, हातात गोंडा धरला आणि मावळ्यांनी पालखी उचलली. पालखीच्या शेजारी बरोबर बाजीप्रभू आहे, मागं पुढं सगळीकडे लक्ष आहेत. पालखीच्या पुढं निम्मे लोक, मागं निम्मे लोक. मावळे निघाले, ती दुसरी पालखी त्यात सामील झाली. पाऊस पडत होता, वारा अधिक वेगाने वाहत होता. महाराज पालखीत बसून हिंदकाळत होते आणि मावळ्यांची हृदय त्या प्रत्येक हिंदकळण्याबरोबर आदळत होती, हिंदकाळत होती. आभाळात काळे ढग आले, एकमेकाला दरडावीत होते, विचारित होते, धडका देत होते, विजा चमकवून ते विचारित होते. जणू काही भाऊबंदकी माजावी तसं वर रणकंदन माजलाय. गडद काळोखाचं साम्राज्य आहे. पौर्णिमेचा चंद्र पूर्ण चांदण्या, हातात काहीच नाही, कारण काळोख जसा पौर्णिमेचा आहे तसा पावसाळे ढगांचा आहे. त्यामुळे चांदण्या सुद्धा गुप्त झाल्या. का गुप्त झाल्या? शिवाजी महाराजांना पळून जाण्यासाठी मदत म्हणून गुप्त झाल्या. नाही, आपण चमकलो, आपण बाहेर आलो की उजेड पडेल, दिसतील ना लोक. महाराज बाहेर पडले, महालातून बाहेर पडले, पालखीत बसले, पालखीतून आता बाहेर पडले, माळावरून पन्हाळ्याच्या किल्ल्यावरून खाली यायला लागले. पुढं वाटाळे हेर आहेत, राजदिंडी. हां, राजदिंडी पन्हाळ्याचा एक भाग आहे राजदिंडी नावाचा, जिथून राजांची ही दिंडी बाहेर पडली. दिंडी म्हणजे आपण वारकऱ्यांची दिंडी आपल्याला माहीत असते. उदात्त ध्येय गाठण्यासाठी बारीक गोष्टीतून विशाल गोष्टीकडे जाणं म्हणजे दिंडी. म्हणजे सूक्ष्मातून स्थूलाकडे जाणं. सूक्ष्मातून याचा अर्थ शरीरातून आत्म्याकडे जाणं, आत्म्याकडे म्हणजे परमात्म्याकडे जाणं, नुसतं हे नाही, त्याला म्हणायचं दिंडी. लहान याकडून मोठ्याकडे जाणं म्हणजे दिंडी. परब्रह्म आहे ते, आत्मा आपला एकच आहे, आपलं शरीर एकच आहे, त्याच्यात अनेक आहेत, त्याच्याकडे जाणं म्हणजे दिंडी. आपण आळंदीवरून पंढरपूरला येतो किंवा कुठल्याही गावातून देवळात दर्शनाला पंढरपूरला येतो, देहू असेल, अमका असेल, तमका असेल, तिथून पंढरपूरला येतो, तेव्हा दिंडीने येतो. ते एक रूपक आहे. मीपणा सोडून परमेश्वरात सामील होणं म्हणजे दिंडी. स्वतःचं सत्व सोडणं आणि परब्रह्मात सामील होणं म्हणजे दिंडी. आता महाराजांची दिंडी निघाली, राजदिंडीच्या रस्त्यानं महाराजांची दिंडी निघाली. स्वतःचं सत्व सोडून स्वराज्याच्या रक्षणासाठी बाहेर पडतायत, एकट्यातून अनेकात जात आहेत. म्हणून ती राजदिंडी, त्या रस्त्यालाही नाव राजदिंडीचं आहे. आता ही राजदिंडी, तिथून महाराज बाहेर पडले. अंधार पोखरीत पोखरीत सगळे एक 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 600 भूतं. रात्रीच्या वेळी कोण फिरतं? त्या अर्थाने ते बाहेर पडले. वाटाडे हेर पुढे रस्ता दाखवत आहेत. सांगाती दिवा घेतला नाही, नको, गरज नाही याची, कारण घोळ घालेल. दिवे दिसले म्हणजे रस्त्याने दिवा नाही, दिवटी नाही, मशाल नाही, हिलाल नाही, काहीही नाही. पालखी खालीवर लवलवत होती. महाराज पुढे चालले होते. रात्रीचे 10 वाजून गेले. महाराज आता खाली उतरले. गडाचा दरवाजा उघडला, पालखी बाहेर पडली. चैत्र पाडवा, तारीख 2 मार्च 1660 या दिवशी महाराज पन्हाळ्यात येऊन बसलेले आहेत. आणि आता तारीख आहे 12 जुलै 1660. किती दिवस? मार्च ते जुलै. मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै
4.5 महिने किल्ल्यावर अडकून बसले होते महाराज आणि आता 4.5 महिन्यानंतर बाहेर पडतायत. सुखरूप बाहेर पडतायत. सुमारे 4.5 किंवा 4.25. दरवाजा बाहेर पडला, मागं पडला. हेराच्या मागोमाग हे 600 लोक. किती गुपचूप, किती जपून, किती सावकाश, किती झपझप. अंधारामुळे काहीच कळत नव्हतं. हे सारं अचूक चाललेले होते. पाऊस, सोसाट्याचं वादळ चालूच होतं, ते काही थांबत नव्हतं. विजाच्या चमचमाटामुळे सगळ्याच्या काळजात धस्स होई. दिसलं तर विजामुळं एवढे लोक कुठं आलेत, कोण आहेत, कोणाचे आहेत. दिसले तर दिसले. पुढची तयारी असणार ना महाराजांची. 2, 3, 4 तयार काय असतील सांगता येत आहे, सगळं आहे. जेव्हा शाहिस्तेखानाच्या छाप्यात महाराज घालण्यासाठी आत गेले तेव्हा अख्खा 1 लाखाची वस्ती तुळवीत तुळवीत आत गेले. आम्ही कोण, आम्ही छबिन्याचे लोक सांगून गेले ना. तसं इथंही काहीतरी योजना आहे. काय होतंय पाहायचं आहे. जीव खालीवर होत होता. हो, झोके हेलकावे पालखीला नाही यांच्या हृदयांना बसत होते. पावसाच्या झडीखाली मावळे कसे चालले असतील, विजेच्या उजेडात चिंब भिजलेल्या मावळ्याचे अंग कसं दिसत असतील, अंगावर अंगरके घातले असतील का नाही, काय दूर. नसले तरी काय, नसलं तरी काय, सगळंच पावसाने भिजायचंय. कशाला. कल्पना, कल्पना, फक्त कल्पना. महाराज स्मरण करीत होते जगदंबेचं. मावळेही ते स्मरण करीत होते महाराजांचं. सबंध डोंगरावरून खळाळत पाणी वाहत होतं. धो धो पाऊस पडत होता आणि त्याचं पाणी सगळीकडनं धबधब्याच्या रूपानं वाहत होतं. रातकिड्याने कर्कश सूर धरला होता. काजव्याची चमचम चौफेर चालू होती. सारं वातावरणच भयानक होतं. दिवस पावसाळ्याचे, वेळ रात्रीची, त्यातून काळाकुट्ट अंधार. कळंब, कुंद, कुडाच्या झाळी अशा धुंद सुगंध उधळीत होत्या. केवढा घमघमत होता. निम्मा डोंगर पार झाला. झगडत झगडत अंधाराशी पार झाला. आता छातड जास्त धमधमायला लागली, धडपडायला लागली. हे अचूक चालले होते, जरा सुद्धा चूक नाही. हेराच्या रस्त्यात त्यांच्यात दोघं असतील, तिघं असतील, ते एकमेकाला बरोबर चाललंय. आपण चुकत नाही. अंदाज बरोबर आहे. वेढा जवळ येत चालला. लखलखणाऱ्या विजामुळे हेरांनी हेरून ठेवलेल्या वाटेवरच्या खुणा लक्षात येत होत्या. विजाचा फायदा हा पण आहे की आपण कोणच्या खुणेला, मोठा दगड आहे, हत्तीच्या आकाराचा आहे, तिथून डावीकडे वळायचं आहे. त्याच्या खाली झाड आहे, तिथून उजवीकडे वळायचं आहे. ह्या खुणा डोक्यात ठेवलेल्या आहेत. नकाशानं नकाशा, रेग न रेग यांना पाठ आहे. बरोबर चालले आहेत. रस्ता दाखवत दाखवत महाराजांना चालले आहेत. आता वेड्याची हद्द जवळ यायला लागली. पायथा जवळ आला. वेड्याची हद्द जवळ आली. थोडं अंतर राहिलं. जीवाचा करार. त्या मुसळधार पावसात प्रत्येकाच्या अंगातून धास्ती, धक्का, धसका याच्यामुळे आणि श्रमामुळे घाम वाहत होता. घाम येतोच ना माणसाला. भगवान शंकराच्या घामातून वाहिलेली नदी म्हणजे भीमा. भीमेचा भीमाशंकरला उगम होतो तो भगवान शंकराच्या घामातून निर्माण झालेली आहे. कदाचित या मावळ्यांची भीती, धासकी इतकी आहे की इतका घाम वाहतोय की पाऊस नाही, ते घामाचेच लोहळ व्हायला लागलेत. काळजी, काळजी, काळजी. प्रत्येक जण सावध आहे. हृदयाच्या उकळात दणदण कांडण चाललेला आहे. प्रत्येकाला काळजी आहे महाराजांची, हा वेळा पार करण्याची. काळजा धस्स होत आहे, मुसळाचा घाव घातल्यासारखा. आता उकळून मुसळच बघायला मिळत नाही. प्रत्येक जण चिंतित आहे, चिंतित आहे. वेढा अगदी नजीक आला. आता 100 पावलं, 40 पावलं, 25 पावलं. पावसाचा आणि वादळाचा, सोसाट्याचा भयंकर जोराचा वारा आणि पाऊस दोन्ही चालू आहे. क्षितिजाच्या पलीकडून जमीन आणि आसमानाच्या दोन्ही बाजूनी वायू एवढी जबरदस्त फुंकर घालतोय की पृथ्वीची गती रोखली गेली आहे. थांबली पृथ्वी सुद्धा. शिवाजी महाराज चाललेत. आपल्या गतीनं त्यांना त्रास होणे थांबली. हेराने शोधलेल्या मार्गावर आता सामसूम आहे. सर्वत्र शांतता आहे. कुणीही नाही, आडवं नाही. 10 पावलं, 5. ऐन वेढा लागला. सृष्टीचं थैमान चाललं होतं. मावळ्याच्या खांद्यावर स्वराज्याची जोखीम होती. हो, आठवलं का? लक्षात घ्या. असंच युगानुयुगापूर्वी एका रात्री असा दिवस
रोज उगवत नसतो, केव्हा तरी युगायुगातून एकदा उगवतो. आज तो आता आपल्याला उगवला आहे. मागं अनेक युगांपूर्वी, शतकांपूर्वी, कलियुगाच्या पूर्वी एका भयान अंधार कोठडीतून एक दिव्य बालक जन्माला आला. जन्माला आल्या बरोबर त्याला राक्षसांना मारण्यासाठी प्रयत्न केला. कोठडीला वेढा दिला होता. ती रात्र अशीच होती, पावसाळ्याची. विजाच अशाच चमकत होत्या. काळे कुट्ट ढग आले होते. धो धो पाऊस वाहत होता आणि असुरांचा वेढा पडलेलाच होता. वसुदेवाने टोपलीत ते बालक ठेवलं, बाळाला घेतलं धडधडत्या काळजाने, भेदरलेल्या अंतःकरणाने. आज मावळे कसे चालले तसंच वसुदेव बालक डोक्यावर घेतलं, देवाचं नाव घेतलं आणि बाहेर पडले. कोठडीतून बाहेर पडले, कारागृहातून बाहेर पडले, यमुनेच्या काठात गेले आणि यमुना पार करून गोकुळात आले. आज पुन्हा असेच हे 600 वसुदेव आपलं बालक घेऊन पन्हाळ्यातून बाहेर पडलेले आहेत. बाजीप्रभूंनी आणि मावळ्यांनी वेड्यात पाऊल टाकलं. चपळाईने झप झप मावळे, आता मगापेक्षा अजून गती, वेडा पार केला पाहिजे, पलीकडे गेलं पाहिजे, बस झप झप गती. जीव खाऊन ते पळत सुटले. जीव मुठीत धरला होता, जीव खांद्यावर घेतला होता. ऐन ओठात आले. पावसाचे आडवे तिडवे फटकारे बसतायत, विजा किंचाळतायत. हेरांनी त्या सांदी सापटीचा भाग पाहिला होता. तिथं पहारे मुळातच नव्हते. जे चौक्या पहारे नेहमी चिंतित किंवा असायचे, किंचित असायचे, ते आता गाफील झाले होते. वादळामुळे जागा सोडून तंबूत जाऊन बसले होते. कारण दोन्ही कारण होती, वादळाच्या वाऱ्याचा त्रास नको आणि शिवाजीराजा आता शरण आला, आता कोण येणार आहे इथं. तंबूत जाऊन बसले होते. गाफीलपणा. पण तेवढ्यात एकाने पाहिलं तर काय होईल, व्हायचंय ते हो, चलो बाहेर निघालोय आता. फाडकन एखादी गोळी कुठून आली तर कोणाचंच हृदय जागेवर नव्हतं. धड 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 ढोलासारखं वाजत होतं म्हणायला पाहिजे. जोहरच्या हाशमाला कल्पनाही नव्हती. ते आपापल्या डेऱ्यात सुखी होते, झोपले होते. एवढ्या पायसात अणवादळात कोणता हाशम पहारेकरी तंबूच्या बाहेर येईल. त्यातून उद्या शिवाजीराजा इथे येणार आहे म्हणल्यावर तरी तो कशाला येईल. तंबूत स्वतःहून हजर होणार, सगळं काही शरण घेणार, किल्ले जोहरच्या स्वाधीन करणार. एवढे गाफील बनले की महाराजांची 600 लोकांची टोळी निघून गेली तरी त्यांना त्यांचा आवाज ऐकू आला नाही, काही कळलं नाही. शिवाजीराजा पळतोय, त्याला निसर्गानेही साथ दिली, अनुकूलता दिली. वेड्याची हद्द हळूहळू संपली, वेड्याची हद्द ओलांडली. सर्वांच्या हृदयात आनंद आता मावळा लागला. आता बस सुटलो आपण, आता बाहेर पडलो. आनंदाची झुळूक, पण काळजी होती. अजून लांब गेलं, पटकन जास्तीत जास्त वेगानं बाहेर गेलं पाहिजे. भय संपलेलं नाही, केव्हा मागून काही होईल सांगता येत नाही. वेडा संपला. पालखी पुढे पळत होती, शत्रू मागे मागे पडायला लागला. चुटकीच्या अंतरावर, हाकेच्या अंतरावर, टाळीच्या अंतरावर पुढं पुढं सरकायला लागले. शिळेच्या अंतरावर, शिंगाच्या अंतरावर, आणि आपण सुटलो. अंतर वाढत गेलं. मावळ्याची मना आनंदाने मोहरली. आता विशाळगडाच्या रोखाने धावत सुटले, पळत सुटले. महाराज सिद्धी जोहरच्या मगर मिठीतून नव्हे, मगराच्या मुखातून सही सुलामत बाहेर पडले. खरोखर आश्चर्य. तुळजाभवानीने शत्रूला भूल घातली हेच खरं. गाफील झाला, झोपला. पालखी वेड्यातून झपाट्याने दूर चालली होती. आता डोंगराची मुरबाड जमीन संपून चिखल सुरू झाला. पचक पचक पावलं चिखलात वाजायला लागली. अंधार मी म्हणत होता, बहुतेक मावळ्यांनी यावेळी चपल्या घातल्या नसाव्यात. विचार करा, चप्पल घालणं जाणं सोयीचं नाही. अडकली चप्पल, पडली, निघाली की त्यात अडकेल, थांबावं लागेल. नको, बिनचपलीचे गेले असले पाहिजे. अर्थात सर्वसामान्य लोक त्यावेळी चप्पल घालीतच नव्हते. थोडं मोठं, गावचा पाटील, कुलकर्णी, गावचे काही वतनदार, राजे, महाराजे, सरदार, उमराव, हेच लोक चप्पल घालत असतील. सगळे कुठले चप्पल घालायला. आणि अशा पावसात तर चप्पल काय कामाची. आता आपण चप्पलशिवाय बाहेर जात नाही, घरात झोपतानाही चप्पल घालतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
अंधार मी म्हणत होता. पावसाने भिजत असलेली झाडाची पाने विजाने चकचकून झाकळून चमकत दिसत होती. काही अंतर सुटलं की आपण निर्धास्त बिनबोभाट विशाळगडच्या पायथ्यापर्यंत पोहोचायला आता हरकत नाही. कुठं उंच, कुठं खोल, कुठे गवत, कुठं दगड, कुठं धोंडे, कुठे चिखल, कुठं अडचण. जागा काय सरळ नाही. पन्हाळ्यावरून उतरले, थोडं गेले की आता मसाईचं पठार. मसाईच्या पठाराच्या पुढे गेले की मग ते सगळीच गावं म्हणजे आता म्हणतोय मी, त्यावेळेसचा रस्ता त्या हिशोबाने चाललेले आहेत. काही ठिकाणी किती चिखल, घोट्या एवढा, गुडघ्या एवढा, जांगड चिखल, मांडीच्या वरपर्यंत चिखल. त्यात पावलं घालून ती महाराजाला घेऊन जात आहेत. पाणी प्रचंड आहे. महाराज पालखीत बसले होते, पण मन मावळ्याच्या पायात होतं. अरे तुम्हाला त्रास होतोय, सोडा मला, मी येतो तुमच्याबरोबर, चालत येतो. तुम्ही करू नका, हे कष्ट करू नका, गप्प बसा तुम्ही पालखीत, बाजी बांधताय, बसा, बोलू नका, आम्ही नेतो तुम्हाला. बरंच अंतर कापलं. पालखी धावत पुढे गेली. 600 काळ्या कुट्ट सावल्या पालखी मागं पुढं धावत होत्या. मधूनच एखादी डरकाळी उठे. हा अजूनही वाघाचा प्रदेश आहे, वाघाची डरकाळी असेल. काळजात चर्र होई. वाघ आडवा आला तर काय वाघाला भ्यायचं आहे, आपल्या हातात शस्त्र आहेत, करू मोकळा. पावसाने सतावलेले वाघ झाडीतून डरकाळ्या फोडीत होते. पावसानं असतोच तर त्यांना झोपायला जागा नाही. पानातून टपणारा पाऊस आणि रातकिड्याचे किर्र आवाज सूर धरून वाजत होते. जोहरची छावणी आता खूप मागे पडली. इतक्या भयान अंधारात मुसळधार पावसात खरं तर आडणार कोणीही मागमूस घेणारा नव्हता. अशक्य होता. आता धोका संपला नाही. ते पहा, ते चमकलं. काय चमकलं? डोळे चमकले. वाघाचे नाही, माणसाचे. कोण आहेत, किती आहेत माहित नाही. मावळी त्याच्या मागे लागली. कोण नाही, काय आहे, कोणीतरी आहे, खास कोणीतरी आहे. त्याच्या मागे लागली, पण ती पळाली. आणि आता त्यांच्या मागे लागण्यात अर्थ नाही याचा विचार करून मावळ्यांनी सोडून दिलं. कारण त्यांच्या मागे लागले, किती आहेत माहीत नाही. त्यांच्या मागे लागलं तर वेळ जाईल, तो वेळ सोडून दिला पाहिजे. किती जण आहेत माहीत नाही, कारण एक मारला आणि दुसरा असला तर तो जाणारच ना बातमी द्यायला. तो काय थांबतो काय? सोडून दिले आणि पळत सुटले. ते कोण होते? ते सिद्धीचे बहुधा हेरच होते. ते टेहळे होते, मोर्चाच्या बाहेर फिरणारे लोक होते, गस्तीचे लोक होते. त्यांनी पाहिलं महाराजांना घेऊन पळताना 600च्या टोळीला त्या हेरांनी पाहिलं. झुडपं थरारली, वारा आसमान कडाडला वाऱ्याने. महाराजांच्या मावळ्यांच्या काळजात वीज सळकून गेली. कोण, किती जण, त्या भयंकर रानात भीषण अंधारात कसं समजायचं, कसं ओळखायचं, कसं शोधायचं? जवळच्या छावणीतले ते हेरच होते. एकटा नव्हे, दोघे नव्हे, दोघापेक्षा जास्त होते. इतिहासाला एवढंच माहीत की कोणीतरी होते. अंधारात त्या हेरांना शोधण्याचा प्रयत्न करणं अशक्य आहे, धोक्याचं आहे. ते सापडायचे तरी कसे? तेवढ्यात त्यांच्यापैकी एखादा निसटला तर नको. चला, आता उपाय एक, दुसरा उपाय नाही. नाहीतर शत्रू आडरानात येईल आणि गाठून आपल्याला त्रास देईल. मग काय? एक क्षण गेला. दुसरी पालखी पुढे आली. कशासाठी? मावळ्यांच्या टोळीत एक जण होता. तो महाराजांप्रमाणे पोशाख केलेला होता. गडावरून निघताना त्याने हा सगळा साज शिंगार महाराजांसारखा तो दिसत होता, म्हणून त्याला केला गेला होता. या गड्याला दाढी होती, त्यामुळे तो महाराजांसारखाच दिसत होता. आता विचार करायला वेळ नव्हता. झटकन त्याने महाराजांना मुजरा केला आणि तो पालखीत बसला. जो विचार करायचा तो आधीच केला होता. खरं त्यानं पालखीत घातलेलं पाऊल कशात होतं? त्यानं पालखीत घातलेला पाऊल यमाच्या दाढेत घातलेला पाऊल आहे. तो मावळा झटकन रिकाम्या पालखीत बसला. पालखीच्या संगती थोडके लोक दिले. किती दिले माहीत नाही. 15 असतील, 20 असतील, माहीत नाही किती होते. पण पालखी वाहून न्याय इतके होते एवढंच माहिती. या रस्त्यावर पुढच्या बाजूला अजूनही एक गाव आहे. त्या गावात लोक भोई समाजाचे आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की पन्हाळ्यावर आमच्या घरातले लोक
भोई म्हणून महाराजांनी त्यावेळेस बरोबर घेतले होते. 2 पालख्या आम्ही खांद्यावर नेल्यात. ते गाव अजून ते भूषण बाळगत आहे, या रस्त्यावर आहे. भोई म्हणून आम्ही गेलो. झटकन त्या पालखीत बसला आणि ही पालखी आता मार्गाला लागली. कोणच्या? विशाळगडाच्या. आणि महाराजांची पालखी आडरानात शिरली. सरळ रस्ता नाही, वाकडू वाट धरली. बाजीप्रभू अर्थात महाराजांच्या पालखीबरोबर होते. नेहमीची वाट सोडून त्यांनी मुद्दामून आडवळणाची वाट धरली. शत्रूचा पाठलाग होईल, तो घोड्यावरून होईल. शत्रूला आता कळालं की तो थांबणार नाही, म्हणून जास्तीत जास्त वेगानं जास्तीत जास्त अंतर कापण्याचा प्रयत्न सुरू झाला. वेळ आणि शत्रूचा आपला वेळ वाचला पाहिजे, शत्रूचा वेळ फुकट गेला पाहिजे, त्यासाठी ही युक्ती. प्रत्येक वेळी महाराजांची अफाट बुद्धिमत्ता चालते. महाराजांच्या सवंगड्याची बुद्धिमत्ता चालते. काय करावं? महाराजांना वाटलं असेल का आपल्याऐवजी धोकाचा बळी द्यावा? नसेल, कदाचित कधीच नसेल. आपण मरावं, आपल्याऐवजी लोकांनी मरावं. नाही, स्वतः गेलं तर काय होतंय? पण न ऐकणारेही लोक असतात. तुम्ही गप्प बसा, तुम्ही वाचलं पाहिजे, कारण पुढं ते घडतंय. तुम्ही काही बोलायचं नाही. अधिकारवाणी, वडीलधाऱ्याचा हक्क, वडीलधाऱ्याचं सांगणं, गपचूप बसा, आम्ही करेल ते पूर्व, तुम्ही काही बोलायचं नाही. हे जे असतं ना, अधिकारवाणीनं बोलणं, ते कधी कधी हिताचं असतं. मी महाराजांच्या दृष्टीने नाही, स्वराज्याच्या दृष्टीने विचार करतोय. महाराजांची पालखी आडवळण्याने विशाळगडच्या रोखाने विशाळगडावर नजर ठेवून तिकडे निघाली. तरी काळजी संपली नव्हती. पाठलाग होणार, शत्रू येणार. हुलकवणी दिल्यामुळे तो आता काही काळ मागं पुढं होणार, एवढाच विचार होता. तेवढ्या वेळेत अतिशय जोराने अंतर गाठून विशाळगडावर जायचं हे मात्र पक्क होतं. भयंकर उलाघाल सुरू झाली आहे. मावळ्यांच्या आणि बाजीच्या जीवाची उलाघाल सुरू झाली. महाराजांना भविष्य दिसायला लागलं. पालखी हिंदकाळत होती, गोंडे हलत होते, काळीजे हलत होतं. महाराज आता मावळ्यांच्या आणि बाजीच्या ताब्यात होते. ते महाराजांना पालखीतून उतरू देत नव्हते, पळण्याच्या वेगात कसूर करीत नव्हते. पालखी खांद्यावर घेऊ नये त्यांचा वेग तेवढाच होता. महाराजांना घेऊन पळत राहायचं एवढंच त्यांना माहीत होतं. बाजी आणि मावळे बस तेच करीत होते. हे हेर केव्हाच अंधारातून सळसळत छावणीकडे गेले होते. जौहरला बातमी देण्यासाठी पळत होते. जौहर पुढे उभे राहिले आणि त्यांनी जौहरला बातमी दिली. शिवाजी राजा पळाला, टोळी पळाली. त्याला काय माहित कोण आहेत. पण ज्या अर्थी अंधारातून पळून जात आहेत, ज्या अर्थी काही लोक आहेत, एक जण पालखीत आहे, त्या अर्थी राजा खासा राजा पळाला. तुरी सिद्धीच्या हाती देऊन सुट्टा शिवनृपती. आणि शिवाजी महाराज पळून गेले म्हणून काय? सिद्धीला फसवलं म्हणून काय? सावरकरांनी आपल्या पोवाड्यात लिहिलं आहे, तुरी सिद्धीच्या हाती देऊन सुट्टा शिवनृपती. अब्रह्मण्यम कितिक भाबडी भोळी भटवदती. अब्रह्मण्यम यात काय रे दोष कोणता तो. आला ठकठकवाया उलटा भला ठकविला तो. साप विखारी देशजननीचा ये घ्या या चावा. जर साप चावायला आला तर औचित गाठून ठकवून भुलवून कसाही ठेचावा, चपलीनं ठेचावाच लागतो. मग यात शिवाजी महाराज पळून गेले किंवा सिद्धीला फसवलं, यात काय अब्रह्मण्यम आहे? यात काय अधर्म आहे? नाही, हा धर्म आहे. कारण ये यथा प्रपद्यते माम भजाम्यहम ताम तथैव श्रीमान. भारती वदला कृष्ण हे अधमास अधमया न्याये रक्षिले राष्ट्र शिवराये. जसं भगवान श्रीकृष्णाने महाभारतात सांगून ठेवलंय, अधमाला अधम हो आणि राष्ट्राचं रक्षण कर, ते शिवाजी महाराज आचरतायत. राष्ट्ररक्षका सावध रे रिपू हुडकीत तुझा आला. चला चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला. महाराज बाहेर पडले. पण आता शत्रू इकडं बातमीपर्यंत गेला. शत्रूला बातमी कळाली, भयंकर प्रसंग, वेड्यातली गनिमाची फौज येणार, पाठलाग होणार. बाजीच्या काळजात चिंता पेटली. वरून पाऊस पडतोय पण आतून चिंता नाही, चिता पेटली म्हणल्यासारखं आहे. महाराजांना पालखीतून उतरू न देण्याची काळजी आणि पराकाष्ठा मावळे घेत होते. जास्तीत जास्त जोरात धावण्याची प्रयत्न ते करीत होते. खाली उतरून पळण्याकरता महाराजांनी मावळ्यांना बाजीला म्हटलं असेल, काय म्हटलं असेल ते त्यांना माहीत, आणि त्या रात्रीला माहीत, त्या अंधाराला माहीत, आपल्याला माहीत नाही. पण अंदाज करायचा, आपण अंदाज करायचा. विशाळगड अजून किती दूर माहीत नाही.
खरोखर मावळ्यांची काही मनं उसनी ठेवली होती. खाली 2-2, 3-3 वीत रबडीचा चिखल होता. 2 वीत 3 वीत गुडघ्या एवढा, मांडी एवढा, पिंडरी एवढा. आणि तरी मावळे पळीत होते. पायात काटा मोडतोय का घोट्यात पाय मोडतोय माहीत नाही. काही हो, जायचं एवढंच माहीत. महाराजांना आपल्या माणसाचे कष्ट पाहवत नव्हते. पण ते आता कैदी झाले होते. कुणाचे? बाजीचे. कशाचे कैदी? प्रेमाचे कैदी झाले होते. तुम्ही काय बोलायचं नाही, गप्प बसा. सिद्धीजवळचे हेर बातमी घेऊन छावणीत दौडत आले. छावणीत बातमी पसरली, गडबड उडाली. शिवाजी पळाला, शिवाजी पळाला, शिवाजी पळाला. कोण जाणे कसा पळाला, पण पळाला. पळतोय, अजूनही पळतोय. विशाळगडाच्या रोखाने पळतोय. पालखीत बसून पळतोय. सिद्धीच्या समोर जाऊन हेराने सांगितलं, सिद्धीला वज्राघात झाला. त्याचे डोळे, कान, डोकं सगळं काही सुन्न झालं. आपण काय ऐकतोय हेच त्याला कळेना. डोळे ताणून पिसाटासारखा स्तब्धच उभा राहिला. काय झालेच कळलं नाही. महाभयंकर जलप्रलयात भोवऱ्यात अडल्यासारखं त्याला झालं. आपण भोवऱ्यात अडकलोय. गरगरा तो फिरायला लागला. तो फिरत नव्हता, सगळं जग त्याच्याभोवती फिरायला लागलं होतं. आता वाटलं की आपण एकदम वेडा होणार, ठार वेडा होणार. शिवाजी पळाला. पळाला पळाला कसा? 4.5 महिने हजारो हशम सैनिक, तोफा, मोठमोठ्या सरदारासह किल्ल्याला वेढा घालून आपण बसलो, तरी तो पळाला. सिद्धीजवळ भयंकर उद्विग्न झाला. पश्चातापाने बोलला, या अल्लाह ये क्या हुआ? इस परनाले किले पर जेर किया हुआ दुश्मन हमको धोखा देकर भाग गया, ये कैसे हुआ? अब हजरत आदिल शाह की खिदमत में मैं कैसा जाऊं, पेश कैसा हूं? इस्लाम का भारी दुश्मन मेरे पंजे से छूट गया. कोणाचा दुश्मन? माझा, आदिलशहाचा, आदिलशाही राज्याचा नव्हे, इस्लामचा दुश्मन. लक्षात ठेवलं पाहिजे. यह सुनकर शाइस्ता खान और बाकी के सरदार मेरे को क्या कहेंगे? मैं शिकंजे से एक बेशकीमती जेवर मेरे शिकंजे से गायब हो गया. माझ्या हातातून एक अनमोल रत्न सुटलं, एक दागिना सुटला. मुझे कितनी खस्तगी हो रही है, कैसे बताऊं परवरदिगार, ये काय करावं. कमालीचा उद्विग्न झाला, संतापला. आता काय करून काय नको असं त्याला झालं. सारे सरदार दिग्मूढ झाले. त्यांना कळेच ना झालंच कसं, हे घडलंच कसं. एवढा बंदोबस्त ठेवला, एवढं चौक्या पारे बंद केले, सगळं केलं तरी सुटला कसा? जवळच्या 3.5 महिन्याच्या अविश्रांत श्रमावर, प्रामाणिक कष्टावर पाणी पडत होतं, पाणी पडत होतं. महाराजांनी बरोबर पावसाचं पाणी त्याच्यावर टाकलंय. जोहरच्या पुढे सिद्दी मसूद उभा होता. हा त्याचा जावई आहे. आणि सिद्दी मसूदला त्याने सांगितलं, मसाऊद, दिलेर मसाऊद, तुम फौरन शिवाजी का पीछा करो. मेरे हाथ से एक बेनजीर नगीना निकल गया है. हमारी आंखों में धूल झोंक कर शिवाजी भाग गया. मसूद, तुम उसका पीछा करो, जाओ. जोहरचा हुकूम मिळाला आणि मसूद घाईनं निघाला. छावणीत जोहरच्या फौजेत धांदल उडाली. 2000 घोडेस्वार, 1000 पायदळ मसूदच्या हुकमाखाली तयार झालं. आणि फौजाची स्वारीची फौज बिनीवर घेऊन मसूद दौडत सुटला. सिद्दी मसूद अतिशय शूर आहे. जोहरचा निष्ठावंत सरदार आहे आणि जोहरचा जावई आहे. मसूदची फौज निघाली, खूप जोरात निघाली. तो पाऊस, अंधार, भयंकर खराब वाट, शेवाळ, निसर्ड, सगळं अडथळे त्यालाही होते. पण तो घोड्यावर निघाला. पायदळ बरोबर पळत निघालाय. त्याचे हसम शेवाळात रपारप पडायला लागले. काही ठिकाणी तर त्याच्या घोड्याचे पाय चिखलात रुतायला लागले. गुडगा गुडगा चिखल घोड्याच्याही. सगळीकडे अंधार आहे. धडपडत मसूद विशाळ्याच्या रोखाने निघाला. किती वेळ त्याचं सैन्य रस्ता तुडवीत होतं, पण शिवाजीचा काही चाहूल लागेना. पळत होतं, पडत होतं, अंगभर चिखल माकत होता. पाऊस तर चालूच होता. अंगावरचा चिखल पावसानं धुवून चालला होता. त्याला असं वाटत होतं की हा चिखल म्हणजे आपल्या नामुष्कीचा चिखल आहे. जगातली बर्बादी आपल्या नावानं होणारी, त्याचा हा चिखल आहे. त्या राडीत आपण पडलो आहे. तरी तो पळत होता. त्याला हवा होता शिवाजी, खासा शिवाजी, खासा शिवाजी. विजाच्या चमचमाटात दगड, झाडी, चिखल, धोंडे दिसत होते, पण त्याहून त्याला
पलीकडचं दिसत होतं त्याला पाहिजे होता तो शिवाजी शिवाजी शिवाजी. बाकीचा भाग आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल विठाल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. ते बंद केलं. एंड म्हणलंय तिथं बघा वरच्या बाजूला. हां बस काय भानगड सोमवार का